आणि आता महत्त्वाच्या बातमीकडे वळूया। बच्चू कडू यांनी सरकारला घेरण्यासाठी रस्त्यावरील लढाईला सुरुवात केली आहे। आज राज्यभर प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून चक्काजाम आंदोलन सुरू आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह दिव्यांगांच्या प्रश्नावरून प्रहार संघटना आक्रमक झाली आहे। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अशी मागणी करत बच्चू कडूंनी विदर्भात पदयात्राही काढली होती। आता बच्चू कडू यांनी सरकारला घेरण्यासाठी रस्त्यावरील लढाईला आता सुरुवात केली आहे। आज राज्यभर प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून चक्काजाम आंदोलन सुरू आहे। आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो आज राज्यभरामध्ये चक्काजाम आंदोलन सुरू आहे। तर धामणगाव रेल्वे तालुक्यातील देवगाव चौफुली येथे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी चक्काजाम आंदोलनामध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटना ही सहभागी झाली आहे। या संघटनेचे जिल्हाध्यक्ष कपिल पडघाण व संघटनेचे कार्यकर्ते घेऊन शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी चक्काजाम आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा लढा शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी सुरू आहे व सुरूच राहील। शेतकऱ्यांना कर्जमुक्ती होईपर्यंत क्रांतिकारी शेतकरी संघटना गप्प बसणार नाही असं या संघटनेचे जिल्हाध्यक्ष कपिल पडघाण यांनी सांगितलं आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो राज्यभरामध्ये आज प्रहार संघटना आक्रमक झाली आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यांवरून शेतकरी संघटना आक्रमक होताना आपल्याला दिसते आहे। सरसकट कर्जमुक्ती झालीच पाहिजे, सरसकट कर्जमुक्ती झालीच पाहिजे। आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, दिव्यांगाला न्याय मिळालाच पाहिजे, व्यापाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतमजुरांना न्याय मिळालाच पाहिजे।